आपल्या सर्वांना भेटण्याकरता, पत्रकार बंधूंना भेटण्याकरता, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि विशेष करून जलसंपदा खात्याचे मंत्री तथा राज्याचे नेते, आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आभार माळशिरसमध्ये याकरता मानण्याकरता आलेलं आहे की नीरा देवघर कॅनल प्रणालीचे टेंडर फलटणपर्यंत झाले होते. आता फलटण ते माळशिरसचे टेंडर प्रसिद्ध करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने एक 5 मिनिटापूर्वीच या ठिकाणी मला, कारण माझी बैठक झाली होती आणि मी विनंती केली होती, ती मान्य करण्यात आली होती. 988 कोटी रुपयेच्या नीरा देवघरच्या पाण्याच्या योजनेला माळशिरस तालुका, कारुंडे आणि अन्य 2-4 गावामध्ये पाणी पोचेल इथपर्यंतची टेंडरची मंजुरी सरकारने दिलेली आहे. आणि त्या टेंडर्स साधारण कधीही, कोणत्याही क्षणी, म्हणजे उद्या परवा कधीही निघतील. याचबरोबर फलटण पंढरपूर रेल्वेचा या कॅबिनेटमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. जर कॅबिनेटची त्याची मंजुरी मिळाली येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, कारण केंद्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी पाहिजे, ती जर मंजुरी मिळाली तर शेवटच्या दिवशीपर्यंत फलटण बारामतीचे टेंडर प्रसिद्ध होतील, फलटण पंढरपूरचे टेंडर प्रसिद्ध होतील. मी फलटण बारामतीच्या रेल्वे कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते सकाळी करून आल्यामुळे चुकून माझ्या तोंडातून बारामती आले. पण फलटण ते पंढरपूर रेल्वे योजना ही अंतिम टप्प्यात आहे आणि आमचा असा प्रयत्न चाललेला आहे की 18 तारखेच्या आत फलटण पंढरपूरचे निविदा निघाव्यात यासाठी कशेशनी प्रयत्न चाललेले आहेत. पण नीरा देवघरच्या निविदा ह्या प्रसिद्धीच्या टप्प्यात आहेत. उद्या किंवा परवा कधी नीरा देवघरचे पाणी माळशिरसपर्यंत आणण्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. तेव्हा माझ्यावर टीका टिप्पणी झाली होती की फलटणमध्येच फक्त टेंडर निघाले. आता पाणी काय हवेतून येऊ शकत नव्हतं, टप्प्याटप्प्यानेच येणार. आता इथून माळशिरसमध्ये पाण्याने एंट्री केली की पुढच्या 4-6 महिन्यात ते पाणी माळशिरस तालुका इस्लामपूर क्रॉस करूनच्याही टेंडर निघतील. फार जवळपास 988 कोटी रुपयाच्या योजनेला आदरणीय देवेंद्रजींनी मंजुरी दिली आणि 2 दिवस मी मुंबईमध्ये थांबून आदरणीय फडणवीस साहेबांनी जी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे या गोष्टीची काळजी घेत होतो की तंतोतंत माळशिरस तालुक्यामध्ये पाणी पोचण्याकरता जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींची पाठपुरावा करून आज माळशिरसचे टेंडर काढण्यासाठी मी यशस्वी झालेलो आहे. या निविदा प्रक्रियामध्ये ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार. आज आमदार राम सातपुते साहेबांचा वाढदिवस आहे. आमदार साहेबांना या निविदेच्या रूपाने माझ्या त्यांना शुभेच्छा. या प्रक्रियेसाठी मला ज्यांनी लोकसभेला सहकार्य केलं होतं ते मोहिते पाटील कुटुंब, त्यांनीसुद्धा माझ्यावर दायित्व टाकलं होतं. त्यांनाही माझ्या या निविदेच्या रूपाने मी माझ्या शुभेच्छा आहेत. याचबरोबर जानकर साहेब, उत्तमराव जानकर साहेब, त्यांनी माझी त्या काळातसुद्धा खंबीर बाजू आजही बरोबर आहेत माझ्या. त्यांनाही मला या निविदेच्या रूपाने शुभेच्छा द्यायच्या. संघर्षात ज्यांनी या तालुक्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत. परमेश्वराचीच कृपा आणि महाराष्ट्र भाजपचं माझ्यावर असलेलं प्रेम, पंतप्रधानांचं असलेलं प्रेम, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आणि सर्व मंत्रिमंडळाने माझ्यावर केलेलं प्रेम, तेव्हा माझा दिलेला शब्द हा काळ्या दगडाची पांढरी रेघ म्हणून उठवण्याचा जो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला त्या माझ्या सर्व सरकारच्या अधिकाऱ्यांचं, मग ते कृष्णा महामंडळातील सर्व अधिकारी असो, मंत्रालयातले सर्व अधिकारी असो, सर्व सेक्रेटरी असो, यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने माळशिरसच्या वतीने मी आभार मानतोय. दोन्ही प्रकल्प अंतिम टप्प्यात आणलेले, रेल्वे असो किंवा नीरा देवघरचं पाणी असो. फलटण तालुक्यामध्ये उद्या 4 वाजता एक कामाची पाहणी आहे. नीरा देवघरचं काम जवळपास 17-18 किलोमीटर झालेलं आहे आणि आता पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. तर उद्या 4 वाजता काळज या गावी जिथं शुभारंभ झाला होता
तिथं या आपल्या माळशिरस तालुक्यामधलं 16 गावं आणि पहिली 22 गावं या सर्वांना माझं येण्यासाठीचं निमंत्रण आहे. ते निमंत्रणही आपल्या सर्वांना देता यावं आणि आचारसंहितेमध्ये काही आपल्याला बंधनं येतात, त्या आचारसंहितेपूर्वी आपल्या लोकांना येऊन भेटावं हीच मी आज संकल्प धरून आज आलो होतो. पत्रकार बंधूंनी मला आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केले आणि सर्वांचं म्हणजे मनापासून मी सर्वांचं आभार मानतो. मी केलेलं काम छोटं असो मोठं असो, तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी मला सहकार्य केले. सर्व वृत्तवाहिन्या, सर्व यूट्यूब चॅनल, सर्व पत्रकार यांनीसुद्धा तुम्ही माझ्या मागं जे पाठबळ उभं केलं त्याच्याबद्दल मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि माझ्या शुभेच्छाही तुमच्याबरोबर आहे. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहून द्या अशी विनंतीसुद्धा मला पत्रकार बंधूंना करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र.